शिवसेना आमदार प्रकाशदादा सुर्वे सध्या आपल्या बरोबर आहे। दादा, आज एक मोठा पक्ष प्रवेश आता तुमच्या हस्ते झाला आहे। वाटाचे काही कार्यकर्ता तुमच्या शिवसेनेत सामील झालेत। कोण लोक होते आणि उद्या पण पक्ष प्रवेश आहेत, कसा प्रकारचा पक्ष? आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांनी त्यांच्या कामावर प्रेरित होऊन, कारण एकनाथ शिंदे साहेब हे असे की शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन चालतात, म्हणून त्यांच्या कामावर, त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या कामावर प्रेरित होऊन आमच्याकडे सातत्याने प्रवेश चालू आहेत। परवाच्या दिवशी तुम्ही बघितलं असाल तेव्हा पण बऱ्याच लोकांनी प्रवेश केला, महिलांनी मोठा प्रवेश केला। आज पण भारी संख्येने प्रवेश केलेले आहेत। उद्यासुद्धा बरेच उबाटाचे आणि मनसेचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत। हे एकनाथ शिंदे साहेबांच्या विचार प्रभावित होऊन सर्व लोक इकडे येतात। त्यांना माहिती आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार आहे, त्यामुळे सर्व लोकांची इकडे यायची सुरुवात झालेली आहे। इनकमिंग चालू आहे। दादा, कधी पण महानगरपालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात, तर तुमच्या विधानसभामध्ये कशा प्रकारची तयारी आहे? किती जागावर लढण्यासाठी तयारी आहेत? माझ्या विधानसभामध्ये 7 सीट आहेत, त्यातल्या 6 सीटी आमच्या शिवसेनेच्या आहेत। 6च्या 6 सीट आम्ही लढणार त्याच्यावर, कारण जेवढ्या शिवसेनेच्या तेवढ्या आम्ही मागून घ्यायचा प्रयत्न करणार पूर्णपणे। त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार आहोत। पक्षातर्फे तुम्हाला एक मोठी जबाबदारी देणार आहेत या महानगरपालिका निवडणुकीत, तर पूर्ण मुंबईमध्ये कशा प्रकारचे रिझल्ट असणार आहेत? पावर जे आहेत कुठल्या पक्षाच्या बसणार आहेत? मला ऑलरेडी आमच्या पक्षाने लोकसभा प्रमुख म्हणून जिम्मेदारी दिली आणि हा लोकसभा 42 नगरसेवकांचा विभाग माझ्याकडे सोपवलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या जिम्मेदारीचं मी सोनं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन। त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही। आता मी बघितलं असेल तिकीट इच्छुकांची केवढी गर्दी होती, ते सुद्धा तुम्ही बघितलं असेल। सर्वांना शांत करून जास्तीत जास्त तिकिटी कशा निवडून येतील आणि महायुतीचा महापौर कसा बसेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। वाठावाले सांगतात की आमच्या महापौर बसणार आहेत, मनसेवाले सांगतात की आमच्या महापौर बसणार आहेत। असं स्वप्न बघायला काय जात नसतं। दिवसा स्वप्न बघायची असतात, त्याला मेहनत करावी लागते, जनतेमध्ये जावं लागतं, लोकहिताची कामं करावी लागतात। ज्या लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधी त्यांच्याकडे असताना एका पत्रावर कधी सही केली नाही, गोरगरिबांना मदत न केली, ती जनता विसरते काही। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 200 कोटी रुपये गोरगरिबांचा मुख्यमंत्री सहायता निधी दिली। जनतेच्या लक्षात आहे काम करणारा कोण आहे आणि घरी बसणारे कोण आहे ते जनतेच्या लक्षात आहे, त्यामुळे जनता पूर्णपणे महायुतीला प्राधान्य देईल। भाजप पूर्ण मुंबईमध्ये 150 जागावर तयारीत आहेत, तुमची किती जागावर तयारी असणार? आत्ता आमच्याकडे सध्या परिस्थितीत 100 नगरसेवक आमच्या ताब्यामध्ये आहेत, त्यामुळे 100 सीट तर आमच्या फिक्स असणार आहेत, त्या आम्ही मागणारच। आता वरिष्ठ हे काही निर्णय माझ्या हातात नाही, वरिष्ठ नेते बसून आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार हे लोक बसून जो निर्णय घेतील तो आम्हाला कार्यकर्त्यांना सर्वांना मान्य असेल। तुमच्या विधानसभामध्ये वाटाच्या खास करून उद्धव ठाकरे यांच्या लक्ष आहेत, तुम्हाला काय वाटतं काय होऊ शकतं ते? त्यांचं नेहमीच माझ्यावर जास्त प्रेम आहे, त्याबद्दल मला त्या खरोखर आनंद आहे। त्यांचं खूप माझ्यावर प्रेम आहे, म्हणून जास्तीत जास्त मला कुठे कुठे त्रास द्यायचा तो प्रयत्न चालू असतो त्यांचा। पण माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे जसं खासदारकीला आम्ही भारी भक्कम मतं देऊ शकलो, आमदारकीला भारी भक्कम 70चं लीड जनतेने दिले मला, तसंच कॉर्पोरेशनसुद्धा मध्ये सुद्धा जनता आमच्यावर विश्वास ठेवेल, कारण आम्ही 24 तास जनतेमध्ये फिरणारे लोक आहोत, त्यामुळे जनता आमच्यावर विश्वास ठेवली, जास्तीत जास्त नगरसेवक आमचे निवडून येतील। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।